आज आपण बनवणार आहोत उपवासाचे खमंग खुसखुशीत कटलेट। त्यासाठी मी इथे 3 बटाटे उकडून घेतलेले आहेत, हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत, शेंगदाण्याचा कूट आणि 1 वाटी साबुदाणा। आता साबुदाणा आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे। पाहू शकता तुम्ही मी मिक्सरमध्ये साबुदाणा बारीक करून घेतलेला आहे। छान अशी त्याची रव्यासारखी पावडर तयार करून घेतलेली आहे। आता ह्याच्यात उकडलेले बटाटे किसून घ्यायचे आहेत। बटाटे किसून झाले की आपण त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून घेणार आहोत। शेंगदाण्याचं कूट घालून झाले की आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि चवीनुसार मीठ घालून हे पीठ छान असे एकजीव करून मळून घ्यायचं आहे। ह्याच्यात कुठेही आपण पाण्याचा वापर करायचा नाही आहे। पीठ छान असं घट्टसर मळून घ्यायचं आहे। तुम्ही बघा मी कशा प्रकारे पीठ मळते आहे। पीठ मळून झाले की आपण हाताला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि छान असे छोटे छोटे गोळे करून त्याला आपल्याला आवडेल तसा कटलेटचा आकार देऊन घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे कटलेट बनवत आहे। आता आपण असेच सर्व कटलेट बनवून घेऊया। आता इकडे कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवले होते। तेल छान गरम झाले आहे। आता त्याच्यामध्ये आपण आता हे कटलेट तळून घेऊया। अगदी मंद आचेवरती छान असा सोनेरी कलर येईपर्यंत कटलेट तळून घ्यायचे आहेत। हे कटलेट खायला खूप छान लागतात। वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असतात। आता हे कटलेट आपण चटणी किंवा दह्यासोबत खाऊ शकतो। आता मी प्लेट सर्व करून घेते। बघा तुम्ही आपले कटलेट कसे वरून कुरकुरीत असे छान दिसत आहेत आणि कलरसुद्धा खूप सुंदर आले। बघा आता आतून किती सॉफ्ट झालेत।